पंजाबच्या लुधियानात पार पडलेल्या राष्ट्रीय बॉक्स लंगडी स्पर्धेत महाराष्ट्र संघ प्रथम क्रमांकाने विजयी झालाय। चंदीगड संघाबरोबर फायनल खेळून 1-13 या फरकाने महाराष्ट्राने फायनलचा सामना जिंकून सुवर्ण पदक पटकावले। आज आशिया चषक फुटबॉलमध्ये भारताचा सिरियाशी सामना होणार आहे। पहिल्या दोन्ही साखळी सामन्यात पराभव पत्करावा लागलेल्या भारतीय संघाला विजय अनिवार्य आहे। पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकने अभिनेत्री सना जावेदशी तिसरं लग्न केलंय। शोएबने इंस्टाग्राम फोटो शेअर करत त्याच्या लग्नाची बातमी दिली। भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झाने शोएबला घटस्फोट दिल्यानंतर त्याने हे लग्न केलंय। आयसीसीने 2023चा सर्वोत्कृष्ट T20 संघ जाहीर केलाय। यामध्ये भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवची संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे, तर इतर 3 भारतीय खेळाडूंना वर्षातील सर्वोत्तम संघात स्थान मिळाले। ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलची पब पार्टीमध्ये तब्येत बिघडल्याने त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। दरम्यान या प्रकरणी ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट बोर्डाने चौकशी केली आहे। 25 जानेवारीपासून भारतीय संघाची इंग्लंड विरुद्ध 5 कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे। मात्र सुरुवातीच्या पहिल्या 2 सामन्यात विराट कोहलीने आपलं नाव मागे घेतलंय। याबाबत बीसीसीआयने माहिती दिली आहे।